शेतामध्ये आलो होतं आणि ऊन पण खूपच पडलं होतं आणि हे छोटं कार्टून महागं आलं होतं. घरी बस म्हटल्यानंतर नको नकोच म्हणायचं. हरभऱ्याची भाजी तर खूपच सुंदर आली होती मळ्यामध्ये खोडायला आणि खूपच टेस्टी लागते. चला मी पुढे दाखवते हरभऱ्याची भाजी वगैरे सगळं. पेरू, चिक्कू, सीताफळ. तर बघा, स्किप न करता बघा. हॅलो नमस्कार फ्रेंड्स. तर सर्वांना गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर बघा, आत्ता आम्ही शेतामध्ये आलो होतो भाजी नेण्यासाठी. तर इकडे छोटं कार्टून आहे. हाय कर आरू, हाय कर. तर बघा पुढे काय काय होतंय ते. तर बघा, हा आहे आमचा गहू. तर खूपच छान वापला होता आणि खूप मस्त तर दिसत होता हा गहू आमचा. आणि इकडं होती ही मका. मका पण खूप छान होती. आणि हे बघा, हे आहे आमच्या शेतातील रामफळाचे झाड. तर याला छोटे छोटे रामफळ पण लागले होते. हे पिकल्यानंतर तर खूपच गोड लागतात, एकदम साखरेसारखे गोड लागतात. आमच्या मळ्यामध्ये सर्व प्रकारची झाडे आहेत. सीझन टू सीझन आम्हाला सर्व फळे खायला भेटतात. चक्कू, पेरू आणि इकडे बघा खूपच रामफळे लागतात. आणि इकडे पण ही मका टाकलेली होती. कढीपत्ताचे पण झाड होतं मळ्यामध्ये. कढीपत्ता, नारळ, सर्व प्रकारची झाडे आहेत. नारळाला एवढे नारळ राहिलेत आणि भरपूर काढले आम्ही आणि विकले पण भरपूर. आणि इकडे बघा, हे चक्कू तर एवढे सुंदर आणि एवढे टेस्टी आहेत ना ह्या झाडाचे. खूप म्हणजे खूपच गोड आहेत, खूपच टेस्टी आहेत हे चक्कू. तरी आम्ही याला पाणीसुद्धा देत नाही, तरीसुद्धा एवढे चक्कू लागतात आणि खूपच गोड आहेत. आणि आंब्याच्या झाडांना तर खूपच मोहर आला होता ह्या वर्षी. इकडे बघा, हा मोहर आहे आंब्याच्या झाडाला. बघा, वरती तर खूपच मोहर होता. आंब्याची झाडे भरपूर आहेत आमच्या मळ्यामध्ये. 5 ते 6 आंब्याची झाडे आहेत आमच्या मळ्यामध्ये. तर खूप लोणच्याचा पण आंबा आहे, सगळ्या प्रकारच्या आंब्यात. केशरसुद्धा आहे. आणि इकडे हे लिंबाचं झाड होतं. लिंबाच्या झाडाला लिंब भरपूर लागतात, पण आमच्या घरापर्यंत एकसुद्धा लिंब येत नाही. कोण शेतात येईल ते लिंबू काढून घेऊन जाते. आणि इकडं वांग बघा, वांग तर खूप टेस्टी आहे हे. आणि फुले तर भरपूर लागली होती वांग्याला. मस्त असं वांग संध्याकाळी बनवायचं, तोडून घेऊन जायचं. आणि मिरची बघा, इकडे मिरचीचा सीझन संपला, मिरची. आणि इकडे हे पालकपुरी बनवण्यासाठी ही पालकसुद्धा घेऊन जाणार आहे आता मी घरी. कोथिंबीर, लसूण, मेथी सर्व आहे बघा. ही मेथी तर खूपच सुंदर आहे. आणि लसूण पण आहे बघा, दिसते का तुम्हाला? तिथं लसूणसुद्धा आहे. आणि कोथिंबीर तर खूपच छान होती, टवटवीत अशी, मस्त अशी. आणि पुन्हा इकडे वांग्याचं झाड होते अजून, तर त्याला फुले बघू शकता किती लागली होती. आणि इकडे हा वेल आहे, काय म्हणते त्याला, गोसावळ्याचा वेल आहे. ह्याची भजी तर खूपच छान लागतात. तुम्ही खाल्ले असतील तर कमेंट करून नक्की सांगा मला. आता मी ही वांगे घरी घेऊन जाणार. मस्त असं खारं वांगं बनवणार याचं, खूपच टेस्टी लागते. आणि इकडे छोटं कार्टून उभं राहिलं होतं, ते मिरच्या तोडू ग मला विचारत होतं. आणि नंतर वरच्या रानात गेल्यानंतर तिथं थोडीशी हरभऱ्याची भाजी खुडली. तर कोणाला हरभऱ्याची भाजी आवडते लाईक कमेंट करून नक्की सांगा. असेच माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि माझ्या चॅनलला शेअर करा. तर बघू शकता, हे असे शेंडा तोडायचा आणि सुंदर अशी भाजी तोडून आणली आम्ही. हरभरा पण भरपूर होता आमचा. तर बघा, आंबट लागते ही भाजी खाण्यासाठी थोडीशी. मस्त अशी लसणाची फोडणी द्यायची, तव्यामध्ये ही भाजी टाकायची, वरून थोडीशी मटकीची डाळ टाकायची आणि मस्त अशी करायची भाकरीसोबत. वा, एकच नंबर लागते, एकदम टेस्टी. तर धन्यवाद. माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.